नमस्कार. या आपल्या भागामध्ये संगीत शिक्षिका सौ रंजना भिडे यांची आपण मुलाखत पाहणार आहोत. रंजना भिडे गेली 35 वर्षाहून अधिक काळ संगीताचं शिक्षण देत आहेत. कैलासवासी गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या त्या शिष्या. त्यांनी केवळ मुलांना किंवा गृहिणींना संगीत शिकवलं नाही आहे, तर त्याची गोडी लावली आहे. आता खरं तर त्या स्वतः म्हणतात की मी काही गुरु नाही आहे, शिक्षक आहे. पण शिक्षक आणि गुरु याच्यामध्ये एक मूलभूत फरक असतो. शिक्षक हा ज्ञान देतो आणि गुरु ही जीवनमूल्य देतो. तर जीवनमूल्य देणाऱ्या या आमच्या रंजना मावशी ह्या कशा घडल्या, त्यांचे संगीताविषयीचे विचार काय आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने संगीताचं ज्ञान देण्याची सुरुवात केली, त्यांची मानसिकता काय होती त्यामध्ये, हे सगळं आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल. मी खरं तर त्यांचीच शिष्या. म्हणजे मुलाखत कुणी घ्यावी, मी घ्यावी का आणखीन दुसरं कोणी घ्यावी, असं आमचा जरा विचार विनिमय चालू होता. पण आपल्या शिष्याला गुरुविषयी जेवढं प्रेम असेल, तळमळ असेल, तेवढी दुसरी कोणी व्यक्ती तितक्या खोलवर पद्धतीने किंवा सखोलतेने त्यांच्याशी संवाद साधेल की नाही, असं जरा मलाही थोडीशी शंका वाटायला लागली. मग आम्ही असं ठरवलं की एक अनौपचारिक गुरु शिष्यांच्या गप्पा अशा माध्यमातून तुमच्यासमोर मुलाखत घ्यावी. आता ही मुलाखत आहे, गप्पाही आहेत आणि यातून रंजना भिडे यांचा एक सांगीतिक प्रवासही तुम्हाला उलगडेल आणि नवीन मुली ज्या संगीत शिकवू इच्छितात यांना एक प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. तर तुम्ही जरूर पहा आणि आम्हाला अभिप्राय करा. सौ रंजना भिडे यांचं बंदिश यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार रंजना मावशी. नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण अनौपचारिक गप्पांसाठी इथे जमलो. केव्हापासून आपण ठरवत होतो की आज म्हणजे मी आज हेतूतः सांगते की रंजना मावशींबरोबर आज मुलाखतीच्या स्वरूपात गप्पा मारणं हा एक वेगळाच आनंद मला मिळणार. एरवी तशा आम्ही गप्पा मारत असतो, पण तरीसुद्धा मला जवळून अनेक गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेता येतील, त्यानिमित्ताने इतर सगळ्या लोकांना माहिती होईल. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आज किती वर्ष झाली मावशी की तुम्ही संगीताचं शिक्षण देत आहात? सगळ्यात आधी मी असं सांगेन की याविषयी म्हणजे गाण्याच्या विषयी बोलणं, अधिकारवाणीने काही सल्ले देणं, यासाठी मी स्वतःला पात्र समजत नाही किंवा एवढी मी ज्ञानाने मोठी पण नाही आहे. पण आज पुण्यामध्ये माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, मानाने अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या संगीत उत्तम शिकवत आहेत आणि एस्टॅब्लिश्ड आहेत. म्हणजे तर त्यामुळे पहिलं मी असं सांगते की मी गेली 30 ते 35 वर्ष संगीत शिकते पण आणि शिकवते पण. या माझ्या काही अनुभवाच्या गोष्टी, काही 4 गोष्टी चा संवाद तुझ्याबरोबर साधावा म्हणून मी ह्याला तयार झाली आहे. आणि त्याला एक दुसरंही कारण आहे की अंजली ही माझी विद्यार्थिनी पण आहे आणि मला मानसकन्या म्हणावी तशी पण आहे. ती इतकी मागे लागली होती माझ्या की तुम्ही संवाद साधाच तुम्ही, आणि तिच्या या सततच्या मागे लागण्यामुळे मी आज तयार झाली आहे. हे ते दुसरं कारण आहे. ती सतत पाठपुरावा करत राहिली, दर आठवड्याला मला फोन करत राहिली आणि तिच्या या अतीव प्रेमामुळे आणि प्रामाणिक प्रयत्नामुळे आज आपण इथे थोडासा संवाद साधणार आहोत. गाण्याची साधना किंवा संगीताची साधना ही मी लहानपणापासून नकळत करत आली आहे आणि मग जाणीवपूर्वक केलेली आहे. लहानपणी म्हणजे शाळेच्या वयामध्ये ती नकळत झाली. अनेक गाण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये भाग घेता घेता शिक्षकांनी घेतलं, पाठ करून घेतलं, तयारी करून घेतली, स्पर्धेत म्हटलं नंबर मिळाला, परत पुढच्या वर्षी घेतलं, असं करत करत ते गाण्याच्या याच्या क्षेत्राकडे मी वळले. पण ती हेतूतः तेव्हा वळलेली नव्हती.
तेव्हा आपोआपच घेत होते, बक्षीस मिळवत होते आणि मी गात होते. शिकवायला सुरुवात केली मी ती फार नंतर केली, खूपच उशिरा सुरुवात केली. शालेय आयुष्यामध्ये म्हणजे जीवनामध्ये तेव्हा बऱ्याच स्पर्धा असायच्या आणि तेव्हा मला असं आठवतं की काव्य गायन अशी एक स्पर्धा आता आहे का नाही शाळेत माहिती नाही, पण कुठल्याही थोर कवींचं कविता घ्यायची आणि त्याला चाल लावायची आणि ती सादर करायची. आणि मला आठवतंय शाळेमध्ये असताना लीला नायडू म्हणून बाई होत्या, बर. अतिशय गोड गळ्याच्या बाई आणि चाली सुंदर लावणाऱ्या. तुमची शाळा कुठली मावशी? माझी रेणुका स्वरूप, हां, म्हणजे आधीची भावे स्कूल, नंतर रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल. तर त्या शाळेमध्ये शिक्षकही आम्हाला अतिशय उत्तम होते तेव्हा आणि त्यांनी अनेक या कवितांना हिंदी मराठी या कवितांना चाली लावून त्या मी म्हटलेल्या आहेत आणि नंबरही मिळायचे. त्याच्यामुळे ते गाण्याला आपोआप प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं. पण शाळेत असताना मी अगदी प्रथम शिकले ते म्हणजे लिमयेबाई म्हणून होत्या, त्यांच्याकडे लीला नायडूबाई त्यांच्याकडे शिकले. आणि पुण्यामध्ये एक ऋषितुल्य गुरु होते, अंध मराठी म्हणून प्रसिद्ध होते ते, आणि संस्कृत पण त्यांचं अतिशय सुंदर होतं आणि त्यांच्याकडे काही वर्ष गाणं शिकायचं मला संधी मिळाली. आणि ते सुद्धा घराच्या जवळ राहायचे आणि सकाळी 7 वाजता शिक्षण ते सुरू व्हायचं त्यांचं. खोलीमध्ये एका बाजूला संस्कृत शिकणारे बसलेले असायचे आणि समोर गाणं शिकायला बसलेले असायचे. मधनं संस्कृत त्यांना सांगायचे, मधनं गाणं आम्हाला, असा तऱ्हेने तो तेव्हा चालू राहायचा. संस्कृत तर काही कळायचं नाही, पण ते गाणं सांगायचे तेही फारसं झेपायचं नाही कारण वय लहान होतं. मग कालांतराने टिमवीची एक टिळक महाविद्यापीठाची सदाशिव पेठेमध्ये एक इमारत आहे आणि त्याच्याबरोबर समोर मातृछाया म्हणून वाडा होता. त्या वाड्यामध्ये लिमयेबाई म्हणून एक शिकवायच्या, मग मी त्यांच्याकडे जायला लागले. असं ते शिक्षण हळूहळू घराच्या जवळ जे राहत होते त्यांच्याकडे हळूहळू शिक्षण चालू होतं. पण घरनंच अशा म्हणजे शाळेतल्या बाईंकडे शिकायला जा वगैरे असं तुम्हाला घरनं सांगितलं का बाईंनी सांगितलं म्हणून तुम्ही गेला? बाईंनी सांगितलं. तोपर्यंत घरच्यांना वाटत होतं की चला काहीतरी भाग घेते, काहीतरी बक्षिसं मिळवते असं होतं. तेव्हा तेवढ्या जाणीवपूर्वक कुठलंही अशी कृती केली गेली नाही. ती केली गेली ते म्हणजे माझे मोठे भाऊ रवींद्र नगरकर, त्यांनी एकूण पाहिलं आहे कारण ते उत्तम बासरी वादक आहे आणि अरविंद गजेंद्र गडकरांकडे त्याचं शिक्षण झालेलं होतं. तो तेव्हा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला किंवा असा होता आणि त्यांनी एकूण सगळं हे पाहिलं आणि तो म्हणला की नाही, हिला कोणाला तरी छान शिक्षण हिचं सुरू झालं पाहिजे शास्त्रीय संगीत. आणि म्हणून तो पिंपळखरे गुरुजींकडे मला घेऊन गेला. म्हणजे त्याच्यामुळे ऋषितुल्य गुरु पिंपळखरे यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी मला त्याच्यामुळे मिळाली. नाही तर माझ्या तेव्हा लहान वयात हे येणं डोक्यात शक्यच नाही ना, कारण तेवढं फोकस्ड म्हणतात तसं गाणं माझं तेव्हा नव्हतं. सगळ्याच गोष्टी आवडत होत्या. नाटकात काम करायला आवडत होतं, स्पोर्ट्समध्ये आवडत होतं, त्याच्यानंतर नृत्यही आवडत होतं. हो, म्हणजे खरं म्हणजे शालेय संपूर्ण याच्यामध्ये नृत्य हे मला जास्त आवडायचं, त्याचं आकर्षण जास्त होतं. आणि जवळजवळ सगळ्या वर्षी मी नृत्यामध्ये भाग घेतलेला आहे. लोकनृत्याच्या तेव्हा स्पर्धा असायच्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण 11वीपर्यंत, तेव्हा 11वी SSC होतं, 11वीपर्यंत मी भाग घेतला होता. आणि तेव्हा सुद्धा सांगायची गोष्ट अशी की नृत्य दिग्दर्शक प्रसिद्ध कृष्णदेव मुळगुण हे आमच्या शाळेमध्ये शिक्षक होते आणि ते चित्रकलेचे शिक्षक होते. पण नृत्य दिग्दर्शन ते या सगळ्या नृत्याचे करायचे आणि त्यांच्यामुळेच मला संधी मिळाली. आणि 5वी ते 11वी नृत्य मी करत होते आणि तेव्हा गाणं थोडंसं बॅकसीटला होतं. नृत्य जास्त होतं. कथ्थक पण काही वर्ष शिकले. अच्छा, म्हणजे नृत्याचं शिक्षण घेतलं? काही वर्ष नृत्याचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि तेव्हा मुकुंदनगरमध्ये सुचेता जोशी म्हणून राहायच्या, त्यांच्याकडे 1-2-3 वर्ष शिक्षण घेतलं होतं. आणि या मुळगुण सरांमुळेच मला घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये काम करायची संधी मिळाली. वा. हो, तर ते पहिली त्यांची महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला ते नाटक होतं आणि त्याच्या पहिल्या 2 प्रयोगांमध्ये मी काम केलं कारण तेव्हा वय शाळेचं होतं आणि ते वातावरण आणि ते नाटकाचं एक्सपोजर मिळावं अशी घरच्यांची इच्छा नव्हती.
हो. हां, आणि त्यामुळे मग ते गुरुजींनी सांगितलंय, सरांनी सांगितलंय म्हणून तू पहिले 2 प्रयोग काम कर, अशी मला ती वडिलांकडनं परवानगी मिळाली आणि मी पण त्याच्यात हे काम किती केलं होतं. हे म्हणजे कुठल्या वयाचं तेव्हा असेल? 8वी तुम्ही 9वी 8वी असेल, 9वीतलं 8वी वय. 9वीतलं असेल. तेव्हा ऑलरेडी माझं पिंपळखरे गुरुजींकडचं शिक्षण नुकतंच सुरू झालेलं अच्छा, होतं. सुरू झालेलं होतं तेव्हा. नुकतं सुरू झालेलं होतं. आणि पण तरी नृत्याची आवड त्यावेळेला जास्त टिकून होती म्हणजे. जास्त होती. नृत्याची आवड 11वी पर्यंत होती. ओ. पुढे कॉलेजमध्ये जाताना तेव्हाचं मध्यमवर्गीय घरामध्ये नृत्याला प्रोत्साहन देणारे अतिशय विरळा होते तेव्हा. हं? की नृत्याला प्रोत्साहन देऊन त्याच्या क्लासला घातलं आणि खूप छान नृत्य करते होते, पण ते फार विरळा होते. आता आपल्याला त्या मनाने खूप लिबरल पेरेंट्स दिसतात की ते डान्सलाही घालतात, गाण्यालाही घालतात, सगळ्या कलांना एक्सपोजर देतात. तसं तेव्हाचं नव्हतं. त्याच्यामुळे गाण्याचं शिक्षण हे पुढे कंटिन्यू झालं माझं. आणि पिंपळखरे गुरुजींकडे रागाची मांडणी, रागाची शुद्धता किंवा तो रंगवण्यासाठी जे संस्कार लागतात ते मूळ संस्कार त्यांचे हळूहळू सुरू झाले आणि ते जाणीवपूर्वक मी आत्मसात केले असं नाही. सर शिकवायचे ते आपल्याला कळलं पाहिजे, आलं पाहिजे आणि सर सांगतात ते म्हणायचं, याच्यातनं ते सुरू झालं. पण साधारण किती वर्ष तुम्ही बुवांकडे शिकलात? आता त्याच्यात सुद्धा मध्ये माझ्या घरच्या एक अडचणींमुळे खंड पडला. पण मी 7वी 8वीच्या सुमाराला सरांकडे चालू केलं होतं. ते साधारण 11वी पर्यंत जात होते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या आईचं दुःखद निधन झालं कॅन्सरमुळे. आणि कॅन्सरला तेव्हा फार उपचार नव्हते आणि त्यामुळे घरच सगळं अस्थिर झालं होतं. आणि तो धक्का सहन करण्याचा आम्ही अगदी सगळे 4 भावंड आम्ही लहान होतो. त्याच्यामुळे त्या धक्क्यातनं सावरताना आम्हाला वेळ लागला थोडासा आणि तेवढा काळ सरांकडचं गाणं माझं बंद होतं. त्याच्यानंतर परत सुरू झालं. परत सुरू झालं. बरोबर. आणि तिथल्या तुम्ही काही गोष्टी खूप छान सांगितल्या होत्या आम्हाला की तिथे गुरुपौर्णिमा साजरी व्हायची. हो. किंवा बुवांच्या काही आठवणी छान सांगितल्या होत्या त्यावेळेला. तर त्या तुम्ही जरा आपल्या या प्रेक्षकांना तुम्ही जरूर सांगाव्यात असं वाटतं. नक्की. सरांचं मी जेव्हा शिकायला जात होते प्रथम, तेव्हा सर पत्र्या मारुतीच्या तिथे नारायणपेठेमध्ये त्याच्या शेजारच्या वाड्यात राहत होते. आणि घर म्हणजे काय, एक मोठी खोली आणि त्याच्यात कपाटं टाकून त्याचे 2 भाग केलेले. एकीकडे बाईंचं स्वयंपाकघर होतं छोटंसं आणि एकीकडे स्वरांचं मंदिर होतं. वा. की सर शिकवायला बसायचे आणि अनेक लोक त्यांच्याकडे येऊन शिकून जात होते तेव्हा. आणि कुठलीही जड भाषा नाही किंवा खूप तत्त्वज्ञान सांगणं नाही, पण गाता गाता त्यांनी इतके संस्कार आमच्यावर सुंदर केले की आधी मुळात सर विनायकभाऊ पटवर्धनांचे शिष्य आणि सवाई गंधर्वांच्या बरोबर सुद्धा त्यांनी साथ केलेली आहे, ते पण त्यांचे गुरु होते. तर त्यामुळे किराणा आणि ग्वाल्हेर या दोन्ही गाण्यांची म्हणजे ग्वाल्हेरची शुद्धता पण रागांची त्यांनी नकळत आमच्यावर बिंबवली आणि किराण्याची गोडवा आणि हे सुद्धा आलं त्याच्याबरोबर. आणि हे डोळसपणे सर देत होते आणि आम्ही तेव्हा मात्र ते जसं आत्मसात करता येईल तसं आम्ही करत होतो आत्मसात. आणि गुरुपौर्णिमेचं तर काय विचारावं. गुरुपौर्णिमा हा एक मोठा सोहळाच, सुंदर सोहळा होता आमच्या वेळेला. तेव्हा ऑडिटोरियम आणि खूप असं काही नव्हतं. त्याच्यामुळे कार्यालय आम्ही घ्यायचो, कर्वे मंगल कार्यालय, जोशी दामले कार्यालय, आणि रात्रभर तो कार्यक्रम चालायचा. सगळे शिष्य तेव्हा गायचे, अगदी नवोदित म्हणजे अगदी प्रारंभिक पासून ते शिकलेले, जास्त वेळ जास्त काळ शिकलेले असे सगळेजण गायचे. रात्री सुरू झालेला कार्यक्रम तो पहाटे संपायचा. म्हणजे अगदी जलसाच होता तो. अगदी फार सुंदर होतं. तेव्हाच्या म्हणजे आठवणी सांगते तुला की शोभाताई म्हणजे अभ्यंकर, संजीव अभ्यंकरांची आई, त्या होत्या. माधुरीताई होती, नंतर पद्माताई असायची अधूनमधून. तर अशा सगळ्यांचं ऐकणं आणि तो सहवास सुद्धा खूप आम्हाला छान वाटायचा. पण बुवांचं तुम्ही व्यक्तिमत्व छान उभं करायचं. हा, बुवा कसे होते तुम्ही सांगा. म्हणजे जसं आम्हाला तुम्ही सांगायचात ना की वडिलांसारखा धाक होता. हो. म्हणजे कडक होते, प्रेमळ नाही असंही नाही. हो. आणि तापट होते, कडक होते. वडिलांची माया होती, पण तरी सुद्धा त्यांची थोडीशी भीती वाटायची.
असं होतं की गाताना भीती वाटायची, कारण समोर पुस्तक ठेवलेलं चालायचं नाही, वही ठेवलेली चालायची नाही. आताच्या मुलांना आश्चर्य वाटतं शिकवताना की माझ्या समोर कधी हो. पुस्तक जास्त नसतं. आम्ही बघतो कधीही काही नसतं. हो, बरोबर. पण समोर. त्याचं सगळं श्रेय ते गुरुजींना जातं, कारण मुखोद्गतच झाली पाहिजे ती बंदिश, असा त्यांचा आग्रह असायचा. म्हणजे समजा वही जर काढली तर त्यांचा चेहरा असा व्हायचा की परत आम्ही वही ठेवून द्यायचो ती. हा त्यांचा एक न बोलता असणारा धाक होता की मुखोद्गत झालं पाहिजे, हा आग्रह असायचा त्यांचा. आणि त्यामुळे बंदिशी तेव्हा शिकता शिकताच आमच्या पाठ झाल्या. असं आहे. आणि तुम्ही MA केलं होतं त्यावेळेचा पण एक अनुभव तुम्ही सांगितला होतात की म्हणजे त्यांना परीक्षा तर तुम्ही दिल्या नाहीत ना, हां, त्या आता काय संदर्भातलं होतं तुम्ही तर सांगते सांगितलं तुला होतं. की या संगीताच्या परीक्षा ज्या आहे हा फार मोठा विषय आहे. संगीताच्या परीक्षा देणं हे वाईट, म्हणजे चांगलं का नाही चांगलं, तर मी म्हणेन की ते संगीत शिक्षक काय शिकवतो त्याच्यावर खूप अवलंबून आहे. पण आमच्या गुरुजींना संगीताच्या परीक्षा दिलेल्या फारसं आवडायचं नाही. म्हणजे ते जरी विनायकबुवा पटवर्धन यांच्या पठडीतनं जरी शिकून आलेले असले तरी सुद्धा त्यांनी कधीही आम्हाला या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन कधी दिलं नव्हतं. आणि बरेच वर्ष त्यांच्याकडे शिकल्यानंतर एक प्रसंग सांगते. तेव्हा म्हणजे काय होतं की सवाई गंधर्व ही बेगमी असायची. म्हणजे बाकी वर्षभर कुठलेही कार्यक्रम तेव्हा जास्त व्हायचे नाहीत. बरोबर. मग धडपड करून 3 दिवस पूर्ण कार्यक्रम हा ऐकायचा आणि त्यातलं किती आपल्याला काय घेता येतंय, काय समजतंय याचा प्रयत्न करायचा. आणि मला असं वाटतंय की आठवणीप्रमाणे 84 साली 85 साली वीणाताईंचं गाणं प्रथम सवाई गंधर्वमध्ये झालं. आणि ते ऐकताना इतकी भारावून गेले होते मी, कारण ग्वाल्हेरची एक वेगळी चमक ऐकायला मिळाली. ग्वाल्हेरचं एक चकचकीत, आकर्षक, भावपूर्ण पण आणि भारदस्त पण असं गाणं त्यांनी ते मांडलं बागेश्री. आणि तेव्हा माझ्या मनात आलं की आहा, आपल्याला जर यांच्याकडे शिकता आलं तर किती छान, असा एक विचार मनात येऊन गेला. आणि त्याच्यानंतर मग थोड्याच दिवसात मला कळलं की पुण्याच्या SNDT कॉलेजमध्ये त्या संगीताच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झालेल्या आहेत. आणि मग मला असं एक मन सांगायचं की आपण जाऊया SNDTमध्ये शिकूया. पण ह्या परीक्षांचा कुठलाही माझ्याकडे अनुभव नव्हता. आणि एकदम MAला ॲडमिशन कोण देणार. तर पण तेव्हा माझं सायकोलॉजीमध्ये BA झालेलं होतं, तोपर्यंत सोशॉलॉजी घेऊन MA झालेलं होतं. पण गाण्याची एकही परीक्षा झालेली नव्हती. मग एक दिवस धाडस करून मी म्हटलं आपण जाऊन चौकशी तर करून येऊया. म्हणून मी SNDTमध्ये संगीत विभागात गेले. तो संगीत विभागाचा तो हॉल बघून, आणि मी गेले तेव्हाचं तर ते दृश्य इतकं विलक्षण होतं. 24 मुली अर्धा गोल करून बसलेल्या होत्या आणि वीणाताई शिकवत होत्या. आणि तो प्रसन्न हॉल आणि हे सगळं बघून मला वाटलं की आपल्याला आता इथे मिळते का नाही ॲडमिशन. मग त्यांचा वर्ग संपल्यानंतर मला म्हणल्या की हां काय हवं आहे. मग मी सांगितलं त्यांना की मी अशी मला MAला ॲडमिशन हवी आहे, पण माझी एकही परीक्षा झाली नाही आहे. तर त्या म्हणल्या मग कशी गं तुला ॲडमिशन देता येईल, असं कर, उद्याला ऑडिशनसाठी ये, एक राग गाऊन दाखव, मग मी तुला सांगते. असं त्यांचं उत्तर घेऊन मी घरी येताना जे काय अस्वस्थ झाले होते की उद्याला गाऊन दाखवायचं आहे, भीती पण वाटत होती, जायची इच्छा पण तीव्र होती. त्याच्यामुळे घरी येऊन कुठला राग आधी म्हणायचा त्याचं पाहिलं. मग शेवटी सगळ्या ह्याच्यात मी म्हटलं जौनपुरी गाऊया. मग जौनपुरी तयार करून गेली दुसऱ्या दिवशी. आणि मला म्हणल्या हां, तिथे मणेरीकर म्हणून अतिशय उत्तम साथ तबल्याची करणारे होते. तर मणेरीकरांना तेव्हा लय कळणं आपल्याला ह्याच्यासाठी अनभिज्ञ होते मी. पण माझी लय मणेरीकरांना बरोबर कळली आणि त्यांनी विलंबितचा ठेका धरला आणि तो छान धरला होता आणि मला कम्फर्टेबल वाटलं. आणि मी तेव्हा 15 मिनिटं जौनपुरी त्यांच्या पुढे सादर केली. म्हणजे हा एक अनुभव, त्यांच्या समोर बसून गाणं हे मला इतकं दडपण आलेलं होतं की त्या माझं गाणं ऐकणं हे मला दडपण आलेलं होतं. पण ते ऐकल्यानंतर मग म्हणल्या असं कर, ऑफिसमध्ये जा, ते फॉर्मॅलिटीज काय असतात त्या सगळ्या पूर्ण कर आणि उद्यापासून यायला लाग, मी ऑफिसमध्ये फोन करून सांगते. मला अगदी हर्षवायू झाला असेल. मला इतका आनंद झाला. ताबडतोब मी ऑफिसमध्ये फॉर्मॅलिटीज सगळ्या केल्या. तेव्हा ऑफिस बंद होत आलं होतं. मग तो फॉर्म तरी घेऊन म्हटलं द्या, मी घरी जाऊन भरून उद्याला आणते. आणि तो भरला सगळा आणि
असं माझं ते एसएनडीटीतलं पण ह्या शिक्षण सुरू सगळा झालं. पूर्ण निर्णय हा तुमचा स्वतःचा होता ना? हो हो, हा स्वतःचा माझा होता. हा, हा हा. निर्णय म्हणजे याची तुम्ही कोणाशी स्वतंत्रपणे- चर्चा केली नाही का नाही काही नाही. केलं? मला वीणाताईंच्या गाण्यानी भुरळ पडलेली होती, खरं सांगते. हा. ते जे गाणं मी त्यांचं ऐकलं होतं ह्याच्यात सवाई गंधर्वमध्ये, तो तराणा त्यांचा, ते संपूर्ण गाणं त्यांचं, हे यांनी मला फार भुरळ टाकलेली होती. आणि आपण काही करून शिकायला पाहिजे असं मला ते वाटत होतं. बरं, एकदम जाणं, एवढी उडी घेणं हे माझ्याच्यानी शक्य नव्हतं. तर मग ते लगेच मला कळलं की ते एसएनडीटी शिकवतात. तर म्हटलं जाऊन काय आपण बघून तर येऊया. अशा ह्याच्यात मी गेले आणि मला ॲडमिशन मिळाली आणि अतिशय आनंदित होऊन मी घरी परत आले. तो तुमचा प्रवास फार छान आहे. हा तुमचा जो एमएचा अनुभव आहे ना, तो आम्हाला सांगा की तुम्हाला कोण कोण शिकवायला होते, की कशा पद्धतीने तिथं तुम्ही शिक्षण घेतलं ते. तो बहुतेक माझ्या दृष्टीने आणि एसएनडीटीच्या पण दृष्टीने बहुतेक हा सुवर्णकाळ होता असं मला वाटतं. याचं कारण डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे शिकवायला होत्या, त्याच्यानंतर डॉक्टर सुचेता बिडकर या शिकवायला होत्या, आणि शोभाताई गुर्जर, डॉक्टर शोभाताई गुर्जर या तिघी शिकवायला होत्या. म्हणजे त्या घराण्याचे जे राग होते ते त्यांनी शिकवायचे. असं ते अलिखित नियम म्हणतो किंवा अलिखित एक बॉन्ड हा त्यांनी त्यांचा करून घेतलेला होता. आणि त्यामुळे आम्हाला ते घरंदाज गायकी म्हणतो ना, तशी त्या तिघींकडनं आम्हाला मिळाली. आता वीणाताईंचं ताज्या दमाच्या आणि त्या आकर्षक गायकी होतीच त्यांची, तर त्यांच्याकडनं ही ग्वाल्हेरची गायकी आणि एक वेगळ्या म्हणजे एक चकाकी असणारी गायकी आम्हाला कळली. तसंच मालुताईंचं शिक्षण हे त्यांच्या वडिलांकडनं, गजानन जोशींकडनं झालेलं होतं. म्हणजे की आग्रा, जयपूर आणि ग्वाल्हेर या तिन्ही घराण्यांची शिस्तबद्ध तालीम त्यांना मिळालेली होती आणि त्याही अतिशय उत्तम शिकवायच्या. आणि शोभाताई गुर्जर याही शिकवायच्या. आता सांगते तुला की ह्या सगळ्या गुरूंकडनं किती आणि कसं काय काय घ्यावं हे सगळं अशी परिस्थिती होती की किती आणि कसं काय काय उचलावं काय घ्यावं अशी परिस्थिती आमची झाली होती तेव्हा. आणि त्या घराण्याचे म्हणजे मला अतिशय उल्लेख करावा असा वाटतो की हे 3 राग मी मालुताईंचे अजून स्वर माझ्या कानात आहेत. मारवा, श्री आणि नायकी कानडा, हे 3 त्यांच्या घराण्याचे खूप छान राग त्यांनी इतके सुंदर शिकवले आम्हाला की म्हणजे काही त्याला तोडच नाही. म्हणजे असं शिक्षण हे दर्जेदार शिक्षण असं परत मिळेल का अशी शंका यावी, इतकं सुंदर मिळालं. तुम्ही त्यांच्या बंदिशींचं नेहमी सांगता, त्यांनी स्वतः रचलेल्या अनेक बंदिशी, मधुमालती म्हणून त्यांचं एक पुस्तक निघालंय आणि त्याच्यामध्ये इतक्या सुंदर बंदिशी, म्हणजे त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला शिकवते. एक या सगळ्या गुरूंकडनं एक अतिशय मोलाचं शिकायला मिळालं की ते अभ्यास करा आणि मग शिकवा. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय मी तुम्हाला शिकवत नाही. माझ्या परीने मी त्याचा समग्र अभ्यास करते आणि मगच शिकवायला घेते. हे या गुरूंकडनं मिळालेली दीक्षा म्हण किंवा त्यांचे संस्कार म्हण, हे सगळ्यांचे हे संस्कार आहेत. सर पिंपळखरे गुरुजी काय किंवा वीणाताई काय, मालुताई काय, हे त्यांचा अभ्यास पूर्ण शिकवणं होतं आणि त्याच्यामुळे ते जास्त अपील व्हायचं. शिकवताना ती एक माझ्यावर जबाबदारी आहे असं मला त्याच्यामुळे वाटायला लागलं की शिकवणं म्हणजे नुसतंच आपल्याला येतं ते सांगून टाकणं असं नाही, तर अभ्यास पूर्ण शिकवणं ही एक मोठी जबाबदारी आहे. हा जो पूर्वी ह्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांकडनं आलेला ठेवा आहे तो जसाच्या तसा पुढे जाईल ही जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे असं कुठेतरी मला एक ते वाटलं. आणि त्या दृष्टीने मग मी क्लासमध्ये तुम्हाला शिकवायला लागले आणि त्याच्यासाठी आधी मी पण खूप रियाज करून मग तुम्हाला शिकवते. म्हणजे कारण ते आवश्यकच असतं शिकवताना. तर ते मालुताईंचं शिकवणं काय किंवा वीणाताईंचं शिकवणं काय, शोभाताईंचं शिकवणं, शोभाताईंनी थिअरी अतिशय उत्तम पद्धतीने आम्हाला शिकवली की गाण्याची थिअरी सुद्धा श्रवणीय असू शकते, हे कळलं आम्हाला तेव्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाण्याची जर थिअरी तुम्ही नीट अभ्यासली तर त्याचा परफॉर्मन्ससाठी किंवा त्याचा राग मांडण्यासाठी सुद्धा खूप छान उपयोग करून घेता येतो. बरोबर, ही एक दिशा शोभाताईंकडनं मिळाली. एकूण काय ह्या तिघीकडनं आम्हाला बरोबर खूप छान मिळालं. खूप छान संगीत व्यापकता, अभिजात संगीताची व्यापकता काय आहे त्याचा अंदाज यायला लागला. बरोबर, या 2 वर्षामध्ये म्हणजे संगीत हे केवढं व्यापक आहे याचा अंदाज यायला लागला. आणखीन सुद्धा एक सांगते की आपण प्रत्येक जण आपली बाग असते घराच्या पुढे
आणि आपल्या आपल्या कल्पकतेने आपण त्याच्यात काय काय लावलेलं असतं, गुलाब असतो, इतर असतात, झाडं असतात, ती फुललेली असते आणि आपल्याला वाटतं माझी बाग खूप छान आहे. जेव्हा आपण इतरांच्या बागा बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं, अरे वा, ही पण छान आहे, ती पण छान आहे, ती पण छान आहे. एक्झॅक्टली हीच भावना माझी अरे एसेंडिटीत वा वा, गेल्यावर किती झाली. छान उपमा दिलीत की तुम्ही. हे सगळं सुंदर आहे, हे खरंय. सगळं आपण आत्मसात करायला हवं आणि हे सगळं आपल्याला जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे. की असं वाटलं तिथे गेल्यावर. आणि अशा तऱ्हेने ते एसएनडीटीचा तो सुवर्णकाळ माझ्या तर शिक्षणाचा नक्कीच तो सुवर्णकाळ होता. कारण वीणाताईंनी मी म्हटलं अभ्यास पूर्ण शिकवलं तर त्याच्यासाठी जे सिलेबसमध्ये विषय होते ते वृक्षपणे शिकवून टाकले नाहीत कधीही. हां. आम्हाला कर्नाटक संगीत होतं, त्याची तोंडओळख होती कर्नाटक संगीताची, रवींद्र संगीताची होती तोंडओळख, की आपल्या या भारत देशामध्ये काय काय संगीताच्या प्रणाली आहेत किंवा प्रकार आहेत ते सगळ्यांना कळले पाहिजेत आणि आलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे उपशास्त्रीय संगीत. आणि ह्या सगळ्याची सेमिनार्स वीणाताई आणि मालुताईंनी घेतलेली आहेत. वा. मला आठवतं आहे की उपशास्त्रीय संगीताचं इतकं सुंदर एक सेमिनार 3 दिवसाचं घेतलेलं होतं आणि त्याच्यासाठी वीणाताईंनी डॉक्टर संजीव शेंड्यांना बोलवलेलं होतं. आणि तो एक प्रकार पण गाण्याचा आहे की हे एक दालन खुलं आहे आपल्यासाठी शिकायचं असेल तर, हे सुद्धा तेव्हा कळलं की नुसतंच रागदारी आणि शास्त्र बडा ख्याल छोटा ख्याल हे तर शिकाच तुम्ही, ते तो पाया आहे, पण त्याच्यानंतर ह्या गाण्याच्या संगीताची अनेक दालनं आहेत, त्याच्यात सुद्धा तुम्हाला जाऊन अभ्यास करता येईल. ही दिशा आम्हाला ही दिशा त्यातनं- दिली तिथे. तिथे दिशा म्हणजे खऱ्या मिळाली. अर्थी तुम्हाला शिक्षणाची तर दिशा मिळालीच, पण शिक्षण देण्याची पण दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये. अगदी अगदी नक्कीच. पण मग हे एम ए करत असताना तुम्ही गाण्याचा क्लास सुरू केला होतात का नाही? हो हो, एम ए करत असताना मी माझ्या मुली पल्लवी आणि मधुरा या छोट्या होत्या तेव्हा, त्यांना एक काही बंदिशी शिकवत होते आणि काही त्यांच्याकडनं राग म्हणून घेत होते, त्यांच्या वयानुरूप आणि माझ्या शिक्षणातल्या ज्ञानानुरूप असं त्यांना शिकवत होते आणि त्या शिकत होत्या. शाळेत कुठेतरी काहीतरी म्हणून दाखवत होत्या आणि त्या ते म्हणतात ना माउथ, हल्लीच्या काळामध्ये म्हणतात माउथ पब्लिसिटी, तसं ते तेव्हा झालं असेल आणि म्हणून तिच्या काही 2-4 मैत्रिणी पण यायला लागल्या शिकायला. अशी ती क्लासची सुरुवात हसत खेळत आणि क्लासेस काढायचेत अशा ह्यानी झाली. असं सुरुवात केली नाही. नाही, खरं मुलींसाठी केली हेतूतः तसं माझ्या मनात पण नव्हतं, पण त्यांना शिकवता शिकवता 2-4 जणी आल्या, मग शेजारच्या आल्या, मग आणखीन आल्या, असं करत करत ते स्वरूप वाढलं. आणि मग मी ठराविक वेळेला शिकवायला लागले त्यांना. आणि शिकवता शिकवताही अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन हे दोन्ही जे तेव्हा चालू झालं ते अजूनही चालू आहे. एम ए करत असताना सुद्धा मी काही दिवस वीणाताई आणि मालुताईंकडे शिक्षण घेत होते आणि तेव्हा मालुताईंनी या सगळ्या पासआउट विद्यार्थिनींसाठी एक अनवट रागांचं सेमिनार ठेवलेलं होतं एक. आणि इतके दिग्गज कलाकारांचं तेव्हा मार्गदर्शन मिळावं आम्हाला अशी त्यांची इच्छा होती. तर ते याचा उल्लेख आवर्जून करायला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही पंडित वीरा आठवले, पंडित बबनराव हळदणकर, पंडित के.जी. गिंडे आणि पुण्यामधले ऋषितुल्य गुरु मोहन कर्वे या सगळ्यांची शिबिरं त्यांनी ठेवलेली होती. 2 दिवस 3 दिवस असे. आणि अनवट रागांचं सौंदर्य हे तेव्हा आम्हाला उलगडून दाखवायला ही दिग्गज मंडळी आली होती मालुताईंच्या एका शब्दाखातर. तेव्हा कुठेही माध्यमांचा सुळसुळाट नव्हता किंवा काही नव्हतं, पण हे कुठे झालं असावं सेमिनार? मालुताईंच्या घरी छोट्याशा हॉलमध्ये. आम्ही 12-15 जणी एम ए पास झालेल्या अशा विद्यार्थिनी होतो, बाहेरच्याही काही जणी होत्या. आणि 2 किंवा 3 दिवस अशी ही सेमिनार्स चाललेली होती. आणि तेव्हासुद्धा किती साधेपणा होता, सुरांची सच्चाई होती आणि आहे ते देणं ह्याची खूप अतीव इच्छा होती या लोकांना, पंडित लोकांना या. तर तेव्हासुद्धा आम्ही ठरवून मालुताई म्हणायच्या की उद्याला काय करूया आपण जेवायला, तर मग कोणी म्हणायचं की मी पोळ्या आणते, कोणी म्हणायचं मी भाजी आणते. आणि आम्ही असे सगळेजणं मिळून प्रत्येक जणीने काहीतरी आणलेलं असायचं आणि आमच्या सगळ्यांबरोबर बसून आठवले बुवांनी आणि हळदणकर बुवांनी हे त्याचं म्हणजे आमच्या एवढे होऊन ते त्याच्यात आनंद घेत होते. मला ह्याचं फार नवल वाटतं.
नाहीतर एक डिस्टन्स ठेवून हल्लीचे शिक्षक असतात, किंवा डिस्टन्स ठेवणं ही काळाची गरज झाली आहे का काय मला माहिती नाही, पण की विद्यार्थी आणि शिक्षक याच्यात काहीतरी डिस्टन्स असतं हल्ली, बरोबर. आणि ते तेव्हा अजिबात कुठेही नव्हतं. म्हणजे मालूताई कित्येक गोष्टी आमच्याबरोबर शेअर करायच्या, माझ्याबरोबर इकडे तिकडे कामं त्यांची काही असायची तर मला म्हणायच्या चल मला घेऊन. इतका तो सहवासातला मोकळेपणा होता आणि साधं होतं सगळं, गुरुकुलासारखं होतं तसं. पण संगीत मात्र दर्जेदार होतं. हा एक आधुनिक गुरुकुल. मी नेहमी पिंपळखरे गुरुजींना पण म्हणायचे की सर आपलं क्लास नाहीये हा, हे आधुनिक गुरुकुल आहे. खरंय खरंय. म्हणजे सुरुवातीला लहान मुलं गाण्याच्या क्लासला यायला लागली का? कशा पद्धतीने लहान मुलांपासून सुरुवात सांगितलं झाली? तर लहान मुलांसाठीच मी सुरू केला होता, कारण माझ्या मुली जसं शिकत होत्या तसंच त्यांच्याबरोबर मीही शिकत होते कसं शिकवायचं ते. हो म्हणजे अर्थात तुमचा शिक्षकाचाही प्रवास चालू होता. माझा शिक्षकाचा प्रवास तेव्हा चालू झाला. मी जर तेव्हा पहिल्याच याला ख्याल घेऊन बसले असते, बरोबर आहे. विलंबित एकताल चुस्त लय, तर ते त्या उठून गेले असते. इतकं वय लहान होतं. त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की बंदिशींमध्येच त्यांना आनंद मिळेल म्हणून अनेक रागांच्या नुसत्या बंदिशी, आरोह अवरोह सुद्धा नाहीत, नुसत्या गाण्याच्या स्वरूपाने बंदिशी असं मी शिकवलं. आणि मग एक एक हळूहळू मग याचे आरोह अवरोह हे आहेत, असं करत 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 त्यांना हळूहळू खोलीकडे न्यायला लागले. आणि मला माहिती नाही पण हा प्रवास त्या मुलींना आवडला असणार आहे, कारण झपाट्याने ती संख्या वाढायला लागली आणि लहान मुलं बरीच झाली. असं झालं आणि मलाही शिकवण्याचा एक अंदाज यायला लागला, बरोबर, की कसं शिकवायला पाहिजे, किंवा उद्याला आमका राग शिकवायचा तर त्यांना प्रथम काय शिकवायला पाहिजे, की ते त्याच्यात मुख्य म्हणजे या लहान मुलांना त्या गाण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होणं क्लासिकलमध्ये हे मोठं एक मोठं काम होतं. खरंच होतं. आणि ते शिक्षकांचं काम असतं की त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला पाहिजे. तुम्ही जर तुमचं गात राहिलात ना तर ते उठून जातील आणि परत कधीही शास्त्रीय संगीताकडे वळणार नाही. बरोबर आहे. की त्याचा धसका घेतील. पहिला हा धसका तुम्ही घेता कामा नये, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट वाटायला पाहिजे, हे पहिलं प्रिन्सिपल माझं होतं. आणि त्याच्यामुळे रागावर आधारित काही गाणी पण थोडीशी शिकवली आणि असं करत 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 त्यांना रागदारीकडे वळवलं. तर हा पिरियड किती असतो तर वर्ष दीड वर्ष असा तो पिरियड असतो आणि मग ते क्लासिकलकडे वळतात. बरोबर. आणि हे करताना असं झाल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की परीक्षा पद्धती, जे आपण मगाशी म्हटलं होतं की परीक्षा पद्धतीबद्दल समज गैरसमज खूप आहेत. मी पण एकेकाळी सांगत होते की मी एकही परीक्षा दिलेली नाही आहे गांधर्व महाविद्यालयाची, असं मी तेव्हा सांगत होते. पण परीक्षेचा अर्थ जर शिक्षकांनी चांगल्या प्रकारे घेतला आणि समग्र राग शिकवला आणि त्यातलं आता तुम्ही काय मांडायचंय ते परीक्षेत मांडा, अशा पद्धतीने जर शिकवलं तर परीक्षा ह्या वाईट नाही आहेत. मग हे असं परीक्षांचं स्वरूप हे संगीत शिक्षकांनीच आणलेलं आहे, झालेलं आहे, त्यांच्यामुळेच झालं आहे असं मला खूप म्हणावंसं वाटतं. कारण जर तुम्ही सिलेबस पाहिलं ते प्रारंभिक पासून ते अलंकारपर्यंत, तर सिलेबस इतकं अभ्यासपूर्ण केलेलं आहे. खरंय. ते विष्णू दिगंबर पलुस्करांसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ आणि अशा व्यक्तींनी जे आखलेलं आहे की ते अतिशय विचारपूर्वक आखलेलं आहे. मग त्याचं हे स्वरूप असं का व्हावं, तर जसं इतर शिक्षणामध्ये ज्ञानार्थी आणि विद्यार्थी हा जसा फरक असतो, भोकंपट्टी करा आणि लिहून या की तो विद्यार्थी होतो. बरोबर आहे. पण तो समग्र विषय शिकून घ्या, ते ज्ञान घ्या तुम्ही आणि मग त्यातलं तुम्हाला उमजेल ते मांडा. हे जे काय आहे ना, तो हा फरक ह्याच्यात पण आहे, संगीतात मध्ये पण आहे. ज्ञानार्थी आणि विद्यार्थी, तुम्ही ज्ञानार्थी बना की तुम्ही विद्यार्थी होऊ शकता. आधी विद्यार्थी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी ज्ञानार्थी व्हा. मग तुम्ही परीक्षेचं गाणं हे सहजतेने आणि जरा त्याच्यात खोली येणारं गाणं किंवा त्याच्यात काहीतरी तुमचं विचार आहे असं गाणं तुम्ही मांडू शकता. याच्यावर मात्र माझा ठाम विश्वास आहे, कारण त्या पद्धतीने मी गेलेली आहे. आणि मग मी मुलींना सांगायला लागले की परीक्षा देणं वाईट नाही आहे, बरोबर आहे, पण परीक्षा देण्यासाठी शिकणं वाईट आहे. खरंय. परीक्षा वाईट नाही आहेत ह्या, बरोबर आहे. पण मला आता परीक्षा द्यायच्यात म्हणून मी गाणं शिकतेय हे वाईट आहे. तुझी तयारी झाली असली तर तू जाता जाता सहज ती परीक्षा दे, त्याचा थिअरीचा अभ्यास कर, प्रॅक्टिकलचा अभ्यास कर आणि तो समग्र राग शिक. खरंय. परीक्षेला तिथे अनेक मुलं एका पाठोपाठ एक परीक्षा घ्यायची असते म्हणून 2 किंवा 3 आलाप म्हणायला सांगतात, म्हणून शिक्षकांनी तेवढेच शिकवायचे का?
अशी अनेक म्हणजे मी कोणावर टीका करत नाही आहे, बरोबर. पण आलाप क्रमांक 1, 2, 3, 4 हे आम्हाला आमच्या गुरुजींनी कधीच शिकवलं नाही, कधीच शिकवलं नाही. वहीच नसायची समोर, तर आलाप क्रमांक 1, 2, 3, 4 काय असणार आहे? बरोबर. तर असं गाणं असावं आणि हे गाणं मग तुमचं कुठेही टिकतं. मग परीक्षा द्या ना तुम्ही, हरकत नाही आहे. बरोबर. परीक्षा देतानाही ते गाणं तुमचं वेगळं कळतं. परीक्षकांना सुद्धा ती जाण असते की हे गाणं आणि पाठांतराचं गाणं आणि समजून घेतलेलं गाणं हे परीक्षकांना सुद्धा जाण असते, त्याच्यामुळे ते वेगळं गाणं कळतं. या परीक्षा सिस्टीमबद्दल मला एवढं एक अगदी कायम वाटतं. आणि परीक्षा ह्या वाईट नाहीत. त्याच्यामुळे मी मुलींना सांगितलं की मी शिकवण्याचं काम करीन, परीक्षा कधी द्यायच्या ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि असं करत मुली परीक्षा देत राहिल्या आणि मी शिकवत राहिले. त्यातनं नंतर मला एक असं आठवलं की केंद्र सरकारची एक छान स्कॉलरशिप आहे, त्याचं नाव CCRT म्हणजे सेंट्रल कल्चरल सर्च टॅलेंट स्कॉलरशिप. ओके. हां. आणि ती वयाच्या 11व्या 12व्या वर्षी मिळते. ती 21 वर्षापर्यंत. हो. हां. बर. ती 21 वर्षापर्यंत मिळते. आणि हे मला कळल्यानंतर मग मी, तेव्हा काही गुगल नव्हतं करेक्ट. किंवा असं कुठल्याही पटकन माहिती मिळतेय आणि आपल्याला चालू केलंय असं नव्हतं. कॅम्पमध्ये त्याचं ऑफिस होतं. बर. मग मी एकदा तिथे गेले, त्या ऑफिसमध्ये चौकशी केली. मग त्यांनी सगळी ती माहिती सांगितली आणि ती माहिती सांगितल्यानंतर मला असं वाटलं की 11-12 वर्षाची मुलगी आहे, तर आपण तिला बसवून बघावं ना की मिळतेय का. तर मला आठवत आहे माझ्या धाकट्या मुलीची मैत्रीण मुग्धा चितळे म्हणून, तर तिला मी म्हटलं की तू असं CCRTची स्कॉलरशिपची परीक्षा असते ती देऊन तर बघ. आणि ह्यातनं माझा 2 हेतू होते. एक म्हणजे ती तिथे चांगलं म्हणतीये ना, तिची दखल घेतली जातीये ना, तिचं गाणं आवडत आहे का, ह्याचा सगळ्याचा मला उपयोग होणार होता. खरंय की मी शिकवतीये ते बरोबर आहे ना. आणि स्कॉलरशिप मिळाली तर ती तिथे काय गायला हवंय, कसं गायला हवंय, नाही मिळाली तर आपण कुठेतरी कमी शिकवतोय किंवा कमी पडतंय आपलं शिकवणं, ह्याचा अंदाज मला आला असता. आणि जर तिला मिळाली असती तर आपला आत्ताचा निर्णय तरी बरोबर आहे ह्याची पावती मला मिळाली असती. म्हणून मी तिला त्या CCRTच्या स्कॉलरशिपला बसवलं. आणि तिने आता ते सुद्धा स्कॉलरशिप देण्याची वेळ आली ना, ती मुंबईला परीक्षा असते, त्यावेळेला तिचा मोठा भाऊ 10वीत होता आणि परीक्षा 2 महिन्यावर येऊन ठेपली होती. तर तिची आई म्हणली की ही स्कॉलरशिप तिला नाही मिळाली तरी चालेल, पण मी काही आत्ता ह्याला एकट्याला इथे सोडून मी काही तिला मुंबईला घेऊन जाऊ शकत नाही आहे. आता तयारी तर आम्ही केली होती आणि मला तर खूप वाटत होतं की हिने जाऊन बसलंच पाहिजे, म्हणजे ते दोघींच्या आपल्या प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे असं मला अगदी वाटत होतं. मग शेवटी ती मधुराचीच मैत्रीण आणि तिची आई पण माझी मैत्रीण होती, त्याच्यामुळे मी तिला विचारलं की जर मी घेऊन गेले तिला तर सोडशील का माझ्याबरोबर. तर ती म्हटली की अगं तू घेऊन जातीयस पण तू सुद्धा कशाला एवढं करतेस. तर म्हटलं नाही ते मी घेऊन जाईन, तर तुला चालणार आहे ना. असं करून मी तिला घेऊन गेले, तिथे ती गायली आणि 8 दिवसांनी पत्र आलं की तिला स्कॉलरशिप मिळाली. हे तिच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठी एक प्रोत्साहन होतं. करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग मला अंदाज येईल बरं ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप म्हणजे नुसती तशीच नाही की एकदा मिळाली की मिळाली. आर्थिक तर मिळतेच, पण त्याच्या जोडीला तुम्ही किती प्रगती करताय त्याचा 6-6 महिन्याचा एक फॉर्म असतो, तो गुरुनी भरून द्यायचा असतो. म्हणजे गुरुलाही कुठेतरी एक वेग आला पाहिजे शिकवण्याला, असं दोघांना बांधिलकी असते ती. आणि ती मला आवडली की त्या दृष्टीने मी तो फॉर्म भरायला लागले, अभ्यास पूर्ण भरायला लागले की आता हे 6 राग तिला ह्या वर्षभरात शिकवायचे. मग आता हे त्याचं असं म्हणजे त्याच्यात बडे ख्याल छोटे ख्याल असं बरंच काय होतं. ते मग मी भरून देताना मीही विचार करायला लागले की हे आपल्याला शिकवणं आत्ता जमणार आहे का, मग ते देऊया. असं करत करत तिला ती मिळाली स्कॉलरशिप. आणि मग नंतर माझ्याकडच्या अनेक विद्यार्थिनींना ती स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे हर्षदा घुंगुर्डे म्हणून एक आहे, प्राजक्ता कुलकर्णी आहे, नंतर आरती देसाई, गौरी कुलकर्णी, अथर्व म्हणून असं खूप खूप मुलांना मिळाली ती. आणि ते मला आवडायचं कारण त्यांचा स्पीड पण वाढायचा, त्यांना एक ते बुस्टिंग असायचं की ती स्कॉलरशिप मिळाली. आणि मग खऱ्या अर्थाने ते सुद्धा विद्यार्थीसुद्धा त्याच्यात लक्ष देऊन शिकायला लागले आणि हे माझ्यासाठी सुद्धा खूप चांगलं होतं.
खरंय. अशा तऱ्हेने ते CCRTचं मला एक फार छान वाटलं. आणि केंद्र सरकारने चालू केलेल्या अशा अनेक स्कॉलरशिप्स असतील की ज्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत. पोचत नाहीत, बरोबर आहे. पोचत नाहीत. खरंय. आता या गुगलमुळे पोचतात, पण तेव्हा पोचत नव्हते. आणि त्याचा मला शिकवण्यासाठी मी उपयोग करून घेतला, की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मी त्याचा उपयोग करून घेतला. बरोबर. आणि अनेक विद्यार्थिनींना मिळाली, त्याच्यामुळे त्यांनाही त्याचा उपयोग झाला. त्यांना उपयोग झाला. नाही, आणि 21 वर्षापर्यंतचा कालखंड हा खराखुरा घडण्याचा कालखंड आहे. अगदी अगदी. हो. त्यामुळे तो जो ते जे वय आहे ना, त्या दृष्टीने तुम्हाला पण ते खूप सोयीचं होतं की लहान संस्कार. वयामध्ये संस्कार संस्कारक्षम रुजवणे वयामध्ये. खूप महत्वाची गोष्ट नक्कीच होती. नक्कीच नक्की. त्यामुळे तो कालखंड फार महत्वाचा होता. संस्कारक्षम वय होतं आणि त्याच्यामुळे शिकवणं पण सोपं म्हणण्यापेक्षा सुद्धा आणखीन एक सांगते तुला, साधारणपणे 8वी ते 12वी या एज ग्रुपमध्ये शिकवणं सारखा आनंद नाही आहे. कारण त्यांचं ग्रास्पिंग आणि इतकं सुंदर असतं ग्रास्पिंग त्यांचं, म्हणजे टिपकागदासारखं. मी जर काही सांगितलं तर ते लगेच उचलण्याचा प्रयत्न करतात. आणि ही जी काय एक अनुभूती आहे ना, ती फार छान असते. लहान मुलांचं हे तुम्ही आता शिष्यवृत्तीचं वगैरे सांगितलं सगळं, त्याच्यानंतर म्हणजे वयाने, म्हणजे जसं म्हणलात की ही मुलं पुढे मोठी झाली, ती पुन्हा आणखीन पुढे शिकतायत, तशा मोठ्या वयाच्या पण काही बायका तुमच्या क्लासमध्ये आम्हाला नेहमी भेटलेल्या आहेत. त्या टापरे काकू आपल्या किंवा अनिता गाडगीळ या वयाने बऱ्यापैकी मोठ्या आहेत, पण केवळ संगीताचा आनंद घेण्यासाठी त्या येतात. तर याची सुरुवात पण म्हणजे तुम्ही केव्हा यायला लागल्या तर तुमच्याकडे? ते पण एक सांगण्यासारखं आहे की प्रथम मी बायकांना म्हणजे प्रवेश नाही असं सांगत होते, की बायकांना मी शिकवत नाही. याचं कारण वेगळं होतं की बायका म्हणजे कौटुंबिक अडचणी ह्या प्रत्येकालाच असतात. मी जेव्हा शिकवत होते तेव्हा मीही कौटुंबिक त्यातनंच जात अडचणीतनं होता. मार्ग काढूनच शिकवत होते. पण बायका रजा राहतील, नीट शिकणार नाहीत आणि अडचणी सांगतील की आज घरात पाहुणे आले होते, आज गॅस गेला म्हणून मला स्वयंपाक करायला लागला वगैरे वगैरे. या सगळ्या अडचणी सांगतील आणि त्या नियमित काही शिकणार नाही. त्याच्यामुळे माझा वेळ, माझे कष्ट हे वाया जातील. आणि त्याच्यामुळे बायकांना नको, ही मुलं छान शिकतायत, त्यांनाच आपण शिकवूया असं मला वाटत होतं. पण माझी बहीण विनिता गोडबोले हिने फारच हट्ट केला होता आणि म्हणून मी बायकांचा वर्ग चालू केला. आणि आश्चर्य सांगते अंजली तुला की लहान मुलं किंवा कॉलेजमधल्या मुली इतक्या नियमित नाहीत, एवढ्या नियमित त्या यायला लागल्या. कारण सगळ्याची जाणीव झालेली होती, सगळ्याची जबाबदारीची जाणीव झालेली होती. आपल्याला लहान वयात शिकायला मिळालं नाही, ते आता आपण शिकूया, ही एक जाणीव होती. आणि एक सगळ्याच जबाबदारीच्या या जाणीवेमुळे त्या अतिशय नियमित शिकायला लागल्या आणि छान शिकायला लागल्या. आणि तेव्हा मी मात्र एक सांगितलं होतं की गाण्याची भेशी, गाण्याची सहल, गाण्याचं जेवण हे काहीही करायचं नाही, मी येणार नाही आणि तुम्हीही करू नका. तुम्ही पहिलं गाणं करा छान, बरोबर आहे. आणि ते केलं तरच आपलं पुढे चालू राहील, नाहीतर मी बंद करीन. पण सांगायची गोष्ट अशी की माझ्या शब्दाला मान देऊन गाण्यासाठी गाणं हे त्यांनी केलं. आणि आज अनेक जणी त्यातल्या विशारद झाल्या आहेत, अलंकार झालेले आहेत आणि कित्येक जणी त्यातल्या शालेय शिक्षिका म्हणून सुद्धा, संगीत शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या आहेत. बरोबर. अशा, आणि ते पाहिलं की मला आनंद होतो की त्या गाण्यात काहीतरी करतात. अनेक दालनं आहेत गाण्याची, त्याच्यात तुम्ही प्रत्येक वेळेला सगळेच जण परफॉर्मिंग आर्टिस्ट होतीलच असं नाही. म्हणजे असं आहे की वर्गात 60 मुलं असतील, सगळ्यांना वाटत असतं आपला पहिला नंबर यावा, पण सगळ्यांचा येऊ शकत नाही. पण म्हणून बाकीचे सगळे केपेबल नसतात का? तर नक्कीच असतात. पुढे जाऊन आपण पाहिलं तर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी छान काम केलेलं असतं. तसंच संगीतामध्ये आहे की सगळेच परफॉर्मिंग आर्टिस्ट होत नाहीत, पण अनेक दालनं आहेत. आता तर तंत्रज्ञानाची इतकी छान जोड आहे की अरेंजर, अमकं तमकं, अशा अनेक वाटा आहेत संगीताला की ते जर तुम्ही शिकलेलं असेल तर त्या अनेक वाटा तुम्हाला खुल्या होतात. तर त्याच्यामुळे संगीत परफॉर्मन्स दिला तर फारच छान आहे, पण नाही तर या अनेक अंगांनी तुम्हाला संगीताचा आनंद घेता येतो. खरे असं वाटतं. मला आठवते मावशी की आमच्याबरोबरच शिकणारी मैत्रीण पल्लवी जोगळेकर, हो, तुम्ही मगाशी म्हणलात ना की स्वतःच्या आनंदासाठी या गृहिणी शिकायला लागल्या. की आतापर्यंत गृहिणी ही नेहमीच इतरांसाठी जगत येते, तुम्ही तो अनुभव घेतलाय, पण स्वतःसाठी काय केलं तर ती कला शिकली. तर मला पल्लवीचं आठवते आपल्या एका कार्यक्रमामध्ये नादवेदच्या की ती म्हणली होती की मी
म्हणजे आपली मितभाषी मैत्रीण ही हो, हो, अगदी मितभाषी आहे. अगदी कमी अगदी बोलणारी, कमी बोलणारी. पण तरी तिने तिथे तेव्हा सांगितलं होतं की पूर्वी माझ्याकडे उत्तर नव्हतं की तू काय करतेस, तर आता मी सांगते मी गाते. हो, क्या एवढे बात. 2च वाक्य ती बोलली होती, आठवत असेल हो, तुम्हाला, हो, हो. की ते मला फार जाणवतं की या गोष्टी तुम्ही खूप छान दिल्यात आम्हाला. म्हणजे मला नेहमी वाटतं की गाण्यातनं प्रत्येकाने आपापलं गाणं शिकल्यावर मला काय मिळतं या प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे. कारण शेवटी जसं तुम्ही म्हणतात की हा आनंदही व्यक्तिसापेक्ष आहे, सादरीकरण सुद्धा व्यक्तिसापेक्ष आहे, हे नेहमी सांगत आला त्या दृष्टीने. तर या आनंदाचं मोजमाप नाही खरं आता सांगायचं तुझंच तर. उदाहरण घ्यायचं झालं तर संगीत अनेक वर्ष ही शिकलेली आहे, पण त्याचं साहित्याशी तिने सांगड घालून अनेक नवीन प्रयोग ती आता करते. आणि पुस्तक एक अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे हा संगीताचा एक उपयोग करून घेऊनच तू शिकली हो हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे माझा हेतूच तुमच्याकडे येण्याचा तो होता. आणि मला इथे आवर्जून सांगायचंय खरं सगळ्यांना की मला लेखनासाठी गाणं शिकायचंय म्हणल्यावर कुठेही त्यांनी मला आता हा कुठला विचार, असं कोणी गाणं शिकतं का, असे कोणतेही गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही केल्या नाहीत. आणि म्हणजे हा विचार त्यांना वेगळा वाटला आणि त्या दृष्टीने एक तर परीक्षेचं काही बंधन नव्हतं, हा एक भाग होता. आणि साहित्यासाठी, लेखनासाठी संगीताचा अभ्यास करणं हा एक वेगळा विचार मलाही सुचला होता, माझ्या गुरूंनाही सुचला होता. आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन मला रंजना मावशींनी केलेलं आहे. हे मला विशेष आहे की त्या त्या व्यक्तीनुसार, त्या त्या विद्यार्थिनीच्या आवाक्यानुसार आणि तिच्यातल्या काय म्हणू आपण की तिची बलस्थान आणि मर्यादा या दोन्हीचा विचार करून त्या आम्हाला शिकवतात. आणि हे शिक्षण वेगळं असतं. म्हणजे तुम्ही पण म्हणता याचंही मूळ जातं ते पिंपळखरे गुरुजींकडे जातं की प्रत्येक जण आम्ही गाताना सरांनी संस्कार एकच केले, पण प्रत्येकाच्या गळ्याला झेपतील तसं त्यांनी शिक्षण दिलं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थिनी, मूळ परंपरा ती आहे पण प्रगटन वेगळं आहे. बरोबर, मूळ परंपरा तीच आहे पण प्रत्येक जण आपापल्या यांनी गात असते वेगळी वेगळी. खरंय खरंय. तर त्याच्यामुळे त्याचं श्रेय मी माझ्या गुरुजींना देईन, पिंपळखरे गुरुजींना. कारण हे सगळं नेहमीच आपल्याला आपल्या गुरूंकडनं मिळत असतं की, आणि कुठेतरी सांगितलेलं असतं. म्हणजे मला अजून आठवतंय की एखादी मी कादंबरी वाचली, एखादी कविता वाचली की मी तुम्हाला नेहमी येऊन सांगते की अरे मला कुसुमाग्रजांच्या गोपी कवितेतनं मारवा रागाची सूर ऐकू येतात. आता हे व्यक्तिसापेक्ष आहे, माहिती आहे, असं कोणालाही वाटणार नाही की नाही बाबा मला काही असं वाटलं नाही. बरोबर आहे. पण हा संगीताचा कान देणं फार अवघड गोष्ट आहे. पण कोणतीही गोष्ट ही शिकवून जरी येत असली तरी सुद्धा त्याची गोडी लावणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि ही गोडी तुम्ही आम्हाला सगळ्यांना फार छान लावली आहे असं मला नेहमी वाटतं की, आणि त्यातून विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन आपण नादवेद हे सुरू केला की सभा गायनामध्ये सभादीठपणा व्हावा यासाठी नादवेद नावाचं आम्ही एक विद्यार्थिनी एकत्र आलो आणि एक ग्रुप तयार केला. आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला किंवा 2 महिन्यांनी जसं सवड होईल त्या पद्धतीने एक एक रागाचं सादरीकरण तिथे करायला सुरुवात केली. अर्थात आमचा पूर्ण बॅकबोन म्हणतो तसं मावशींशिवाय काही होत नाही, पण त्याला त्यांनी कधी हे केलं नाही की नाही बाबा आता करणार असाल तर ते नीट जबाबदारीने करा, हे या पद्धतीने. तर नादवेदचे सुद्धा आपण किती जवळजवळ 30-35च्या वर कार्यक्रम झाले आणि विविध विषय. त्याच्याविषयी जरा थोडं तुम्ही सांगा ना की लहान मुलांसाठी तुम्ही खूप छान प्रयोग केले त्याच्यामध्ये. आता काय आहे, लहान मुलांना क्लासिकल शिकवताना मला संदर्भात तर आठवत नाही आहे, पण गीत रामायण असं मी काहीतरी उल्लेख केला तर एक मुलगा म्हणला म्हणजे काय असतं. आणि ते मला इतकं दुःख झालं, इतकं वाईट वाटलं की मराठीतलं एक इतकं अत्युच्च म्हणजे हे यायलाच पाहिजे. संगीत गदिमा आणि सुधीर फडक्यांचं ही अतिशय उत्तम कलाकृती आहे. ती प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येकाला ही माहिती पाहिजेच. तेव्हा मी त्याला काही रागवले नाही त्या मुलाला, पण कुठल्या तरी स्पर्धेत भाग घ्यायचा होता असं काहीतरी होतं. आणि त्याच्यात मी म्हटलं गीत रामायणातलं एखादं गाणं तयार कर असं सांगितल्यावर तो म्हणला की गीत रामायण काय आहे. तर त्यामुळे मी ठरवलं की निदान त्यांना त्याची ओळख व्हावी म्हणून गीत रामायणाचा कार्यक्रम आपण या मुलांकडनं करून घेतलाच पाहिजे. आणि मग क्लासिकल म्युझिक जे काय रागदारी जे शिकवत होते ते मी सोमवारपासून शनिवारपर्यंत शिकवते. माझे वर्ग सोमवारपासून शनिवारपर्यंत आहेत.
मग गीत रामायणासाठी आपण त्यांना रविवारी बोलवूया. सकाळी 9:30 ते 11 असं जवळजवळ 3 वर्ष मी घेत होते. दर रविवारी एक गाणं शिकवायचं, त्याची प्रॅक्टिस पुढच्या वेळेला घ्यायची, कोणाला तरी एकाला म्हणायला सांगायचं किती येत आहे. त्यातनं मलाही असा अंदाज यायचा की समजा कार्यक्रम करायची वेळ आली तर कोण कुठलं चांगलं म्हणतंय याचाही मला अंदाज यायचा. आणि ही गाणी बरीचशी रागदारीवर आधारित आहेत. तर ते रागाचं स्वरूप पहिलं सांगायचं आणि मग त्यांना गाणं शिकवायचं असंही मला करता आलं. तर त्याच्यामुळे 3 वर्ष हा प्रकल्प चालला होता आमचा. आणि 3 वर्षानंतर भरतनाट्य मंदिरमध्ये ह्या सगळ्या छोट्या मुलींचं गीत रामायण आम्ही सादर केलं. आणि तेव्हा मला खूप बरं वाटलं की एक ही कलाकृतीची ओळख त्यांना मला करून देता आली. हे एक समाधान लाभलं. तसंच आणखीन एक सांगते, रामदास हे जे आहेत तर ते एक CD मला मिळाली. त्याच्यात आनंद मोडकांनी चाल दिलेल्या रामदासांची गीतं पदं, म्हणजे त्यांच्या पदांचं गाण्याच्या स्वरूपात रूपांतर केलेलं अशी एक CD मिळाली. आणि किशोर देसाईंनी ती अतिशय सुंदर गायलेली आहेत. आनंद मोडकांचं संगीत आहे. मला आता आठवत नाही ती कुठल्या रेफरन्समधनं मला ऐकायला मिळाली, पण ती ऐकल्यावर मला असं वाटलं की अरे काय सुंदर काव्य आहे हे सगळं. आपण दासबोध शिकवू शकत नाही किंवा मनाचे श्लोक वगैरे हे शाळेतनं घेतात, पण हे जर काव्य आपण मुलांना शिकवलं तर ते एक संस्कार पण होतील आणि एक छान गाणी पण त्यांना पाठ होतील ही, असं वाटल्यामुळे मी ते शिकवलं. आणि आपल्या पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये गीताधर्म मंडळ आहे, त्या गीताधर्म मंडळात त्याचा कार्यक्रम एक केला होता आणि तोही फार सगळ्यांना आवडला होता. आणि मला समाधान मिळालं होतं खरे की चांगले संस्कार जाता जाता गाणं शिकवताना चांगले संस्कार करणं आपल्याला किती जमू शकतं, तर ते असं जमू शकतं. मी काही त्या मुलांना घेऊन रामरक्षा म्हणा, भीमरूपी म्हणा असं काही सांगू शकणार नाहीये, पण हे जाता जाता गाण्यातल्याच क्षेत्रातलं असल्यामुळे ते करता आलं. आणि असे मनात आले की प्रयोग माझे देशभक्तीपर गीतांचा केला, देशभक्तीपर गीतांचा एक कार्यक्रम केला होता. हो. आणि लहान मुलं खूप होती ना, त्यामुळे इतका जोम होता त्यांच्यात. हो, देशभक्तीपर गीतांचा सुद्धा त्याच्यात अनेक कवींच्या कविता आहेत की त्याच्या खूप छान चाली दिलेल्या आहेत, समूहगीतं आहेत त्याची. तर ती सगळी आम्ही 26 जानेवारीला एकदा कार्यक्रम केला होता. आणि मुलांनी इतकंच मी त्याच्यात म्हणजे आनंद घेते आणि एकरूप होऊन जाते त्यांच्या याच्यात. कारण बेसिकली मला लहान मुलांचीच खूप आवड आहे. आणि त्यामुळेच यातनं सगळं ते लहान मुलांना शिकवा असं करत करत हा सुरांचा संसार माझा कधी वाढला हे कळलं नाही मला. किंवा क्लास काढायचे म्हणून मी कधीच प्रयत्नपूर्वक काढले नाहीत किंवा कुठेही पाठी पण लावलेली नाही आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारते मी की इतक्या मोठ्या चांगल्या गुरूंकडनं तुम्ही शिक्षण घेतलं किंवा लहान वयापासून तुमच्यावर सुरांचे संस्कार झाले, संगीत शिक्षण घेतलं, पण त्यावेळेला तुम्हाला आपण परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हावं असं त्यावेळेला वाटलं होतं का? किंवा जसं तुम्ही गाण्याचे क्लासेस सुरू केले ते परफॉर्मिंग केलं नाहीत म्हणून सुरू केले नाहीत हे कळलं की आत्ताचा तुमचा प्रवास हे घेता, पण तेव्हा असं वाटलं नाही का की आपण परफॉर्मर आर्टिस्ट व्हावं? किंवा आत्ता तुम्हाला मागे वळून पाहताना असं वाटतं का की अरे ते आपलं राहून गेलं बाबा? काय वाटते का तुम्हाला? नाही, खंत नाही वाटत मला. म्हणजे खंत नाही वाटत याचं कारण आता जे माझे विश्व हे निर्माण झालेलं आहे ते खूप मला आवडत आहे. पण प्रत्येक गाणाऱ्याची एक नैसर्गिक इच्छा असणं की परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हावं. कारण शेवटी गाणं हे सादरीकरणाचीच कला आहे ना. बरोबर. की ते सादर करता यावं आणि आपण परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हावं ही प्रत्येकाची कुठेतरी थोडीफार इच्छा असते. बरोबर आहे. पण त्याला घ्यावे लागणारे परिश्रम किंवा सातत्य आणि ध्यास एक
हे एक त्याला जे काय परिश्रम किंवा तपस्याच म्हणतो हो की ही जी एक तपस्या, ती तपस्येला मी कुठे कमी पडले म्हणण्यापेक्षा सुद्धा माझं लग्न खूप लवकर झालं, 20व्या वर्षी लग्न झालं. आणि मध्यमवर्गीयांच्या विचारसरणीनुसार कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या प्रथम आहेत आणि मग तुमच्या कला बिला काय आहेत त्या आहेत. याचे संस्कार इतके घट्ट होते आमच्यावर की संसारातल्या जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण करून मग वेळ झाला तर गाण्याकडे बघा, बरोबर. अशी जेव्हा वृत्ती तुमची होते तेव्हा दोन्ही गोष्टी ह्या सारख्याच स्पीडनी होऊ शकत नाहीत. बरोबर हे मी अनुभवाने सांगते. बरोबर. तर त्याच्यामुळे मग आणि हे सगळं मनात येईपर्यंत क्लासचं स्वरूप आणि ते शिकवणं हे मला आवडायला लागलं होतं आणि त्याच्यात मी रममाण व्हायला लागले होते आणि ते मला खूप छान वाटलं, कारण घरातच होते मी. घरातलं सगळं सांभाळून मला गाण्यात काय करता येत होतं तर हे करता येत होतं. आणि त्याच्यामुळे मग एका ठराविक टप्प्यानंतर मी असं ठरवलं की नाही, आपल्याला ह्याच्यात आनंद मिळतोय, आपण हे करतोय, हे खूप छान आहे. आणि गाणं हे मी कधीच सादरीकरणासाठी किंवा असं निस्वार्थ सुखाय शिकले. शाळेत असताना सुद्धा मला खूप त्याची ओढ होती आणि म्हणून मी शिकले असं नाही. मला बक्षिसं मिळत होती, त्याचं कौतुक मला आवडायचं आणि म्हणून मी गायची. असं एक होतं की बक्षीस मिळाल्यानंतर सगळीकडे कौतुक व्हायचं, अरे वा किती छान वगैरे, ते मला आवडायचं. आणि त्याच्यामुळे मग मी परत स्पर्धेत भाग घ्यायची किंवा शाळेतल्या बाई जे शिकवायच्या ते म्हणून दाखवायची. हा एवढाच तेव्हा होता. म्हणजे अल्पसंतुष्ट म्हण किंवा स्वांत सुखाय म्हण असं गाणं नेहमी मी म्हणजे काय एन्जॉय केलं म्हणण्यापेक्षा सुद्धा ते भावलं मला. त्याला घरातल्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्याला किती तुम्ही कराल त्याला अंतच नाही आहे. आणि कुठे थांबलं पाहिजे, कुठे गाणं केलं पाहिजे हे सांगणारही तेव्हा घरातलं कोणी नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. आणि थोडं स्वभावतःच पाहायला गेलं तर सगळ्यात इंटरेस्ट असणं हे गाण्याला फार घातक की जे माझ्या बाबतीत होतं. कारण मला सगळ्यातच इंटरेस्ट वाटायचा. मी नाटकात काम केलेलं आहे शाळेमध्ये, मी स्पोर्ट्समध्ये होते. आता तुला सांगितलं त्याच्याप्रमाणे नृत्यात, गायनात तर होतेच. म्हणजे अभ्यास सोडून बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, योगासनांमध्ये मी होते, लेझिम खेळलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमचं तेवढं डायव्हर्ट होतं ना गाण्यातनं, असं होतं. पण त्या गोष्टींमध्येही मला तेवढाच आनंद मिळायचा. पण ही रसिक मनोवृत्ती आहे, म्हणजे त्याचा उपयोग हा गाण्यात होतोच की. हो, नाही, नक्की होतो. पण एकाच तुम्ही क्षेत्रामध्ये पुढे जाणं, ध्यास लागून पुढे जाणं किंवा एक ध्येय ठेवून तुम्ही त्याच्याकडे मार्गक्रमणा करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी गौण समजणं, असं होऊ शकत नाही ना. मग हे सगळ्यात इंटरेस्ट असणं की मला हे पण करावंसं वाटतं, ते पण करावंसं वाटतं आणि सगळ्यात सगळं करता आलं पाहिजे आणि त्याच्यात इंटरेस्ट घेणं व्यावसायिक सादरीकरण कलेसाठी ते घातक आहे. बरोबर आहे. आणि तेच नेमकं माझ्या बाबतीत झालं थोड्याफार प्रमाणात की मला सगळ्यातच इंटरेस्ट होता आणि त्याच्यामुळे मी सगळ्यातला आनंद घेत राहिले. आणि तू त्याला रसिकता एक चांगलं नाव देतेस. नाही, पण आहेच ना. म्हणजे तुम्ही उत्तम सुगरण आहात, आम्ही खात आलेलो आहे अनेक वर्ष तुमच्या हातचं. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा आनंद घेणं हे एक माणूसपणाचं जिवंत रक्षण आहे. आणि ते खरं आपण माणूस म्हणून आपल्याला ज्या काही परमेश्वर कृपेने मिळालेल्या गोष्टी आहेत त्याचा चांगला विनियोग करता येणं हे पण शिक्षण एक प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आहात. नंतर आता सुद्धा अजून सुद्धा मला काही गोष्टी खटकतात. ते म्हणजे जेवढं वाचन करायला हवं तेवढं वाचन माझ्याच्याने होत नाही. मी नेहमी म्हणते तुला की वाचनाची एक आवड मला लहानपणापासून कधी लागली नाही आणि ते मला करायचं आहे आता. म्हणजे तेही राहून गेलंय, ते मला करायचं आहे असं. पण तुम्ही सुरुवात केलेली आहे. हो, नक्की केली आहे. नक्कीच. पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि ह्या गप्पा आपण आधी पूर्वी मारलेल्या आहेत, पण या गप्पांचा आपल्याच क्लासमधल्या मैत्रिणींना किंवा चॅनलचे प्रेक्षक आहेत त्यांना एक त्याचा आनंद मिळावा आणि गाणं हे आनंदासाठी शिकवावं आणि गावं असं दोन्ही करावं ह्याचा एक वस्तुपाठ आपल्याला किती व्यक्तींमधनं मिळू शकतो याचं एक प्रातिनिधिक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही आहात. त्या दृष्टीने मला तुमच्याशी फार बोलायचं होतं आणि म्हणून सुरुवातीला तुम्ही जे म्हणलात ना, मला आग्रह केला, पाठीमागे लागली. त्याचं कारण हे होतं, दर आठवड्याला सतत फोन करून विचारलं
त्याचं कारण हे होतं आणि ते मला असं वाटतं की हा एपिसोड बघणाऱ्या सगळ्या लोकांना ते कारण यशस्वी आहे हे असं नक्की त्यांना जाणवलं असेल. धन्यवाद मावशी. अनेक वर्षांचा शिकवण्याचा अनुभव संगीतामधला हा असल्यामुळे मला एक गोष्ट पालकांसाठी आणि मुलांसाठी सांगावीशी अशी वाटते की जे आपण शिकतोय त्याच्यावर प्रथम श्रद्धा पाहिजे. बरोबर. की आपण शिकतोय त्याच्यावर गाढ श्रद्धा असल्याशिवाय कला येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चिकाटी पाहिजे, पेशन्स ठेवून. कारण गुरुजी तर आमचे म्हणायचे, एक तप 12 वर्ष जेव्हा तुम्ही घालवाल त्याच्यात तेव्हा तुम्हाला कलेचा आस्वाद कसा घ्यायचा किंवा कला कळायला लागेल असं ते म्हणायचे. तर ही चिकाटी पाहिजे, पेशन्स पाहिजे, तर तुम्हाला त्या कलेचं आकलन होईल आणि तुम्हाला ती कला यायला होईल. आणि ह्याच्यासाठी काय तर सातत्य. बरोबर. सातत्याने त्याची आराधना करायला पाहिजे आणि सातत्याने त्याचा रियाज करा. ही त्रिसूत्री तुम्ही जर सांभाळलीत तर संगीत कला तुम्हाला प्रसन्न होईल असं मला या अलीकडच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगावंसं वाटतं. आणि शेवट करताना, या एपिसोडचा शेवट करताना बंदिश या यूट्यूब चॅनेलचे म्हणजे अंजली जोशी, मंदार वैद्य आणि वर्षा तोडबल यांचे तिघांचे मी खूप आभार मानते की माझे जे काय अनुभव आहेत थोडेफार ते व्यक्त होण्यासाठी हे माध्यम मला त्यांनी दिलं आणि त्याच्यामुळे मला हे माझे विचार सांगताना खूप बरं वाटलं आणि आनंदही झाला. तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. ऋषितुल्य गुरु पिंपळखरे बुवा, ग्वाल्हेर घराण्याची आकर्षक गायकी असणाऱ्या प्रसिद्ध गायिका वीणाताई सहस्रबुद्धे आणि ज्यांचा जन्मच संगीत घरामध्ये झाला आहे अशा सच्चा शिक्षिका मालुताई बिडकर, या तिघांच्या शिकवण्यामुळे संगीताच्या संस्कारांबरोबरच विद्यादानाचे संस्कारही मला लाभले. त्यांच्या या संस्कारांमुळेच विद्यार्थिनींचे आणि माझं असं एक छोटंसं विश्व निर्माण होऊ शकलं आणि हे जीवन ध्येय घट्ट धरून मी उभी राहू शकले. शेवटी मला एक सांगायचं आहे की पिंपळखरे बुवा शिकवायला बसत तिथे शेजारी जयप्रकाशजी नारायण यांच्या लेखाचं एक कात्रण बोर्डावर लावलेलं होतं. त्या लेखातलं एक वाक्य माझ्या अंतर्मनावर कोरलं गेलं आहे आणि ते वाक्य म्हणजे, कुठेही मला थांबायचं नाही. हे वाक्य आता माझं जीवन वाक्य होण्याच्या दिशेनं माझी वाटचाल चालू राहो ही एकमेव आकांक्षा आणि यासाठी गुरुजनांचे आशीर्वाद व सर्वांच्या शुभेच्छा मिळवत हीच एकमेव अपेक्षा.